मुंबईच्या घसघसाटातून एक स्वप्न मनात मी घेऊन निघालो होतो कोकणाच्या दिशेने. मुंबईची धावपळ, हॉर्नचा आवाज, गर्दी आणि न थांबणारी जिंदगी. पण कधी कधी मनाला हवं असतं काहीतरी वेगळं, शांतता, श्रद्धा आणि स्वतःशी भेट. म्हणून आज सुरू झाली एक राईड, मुंबई ते कोकण. हा फक्त प्रवास नाही तर एक भावनिक शोध आहे. हायवे मागे पडत गेला, घाटांची वळणे सुरू झाली आणि प्रत्येक किलोमीटर सोबत मन शहरापासून दूर आणि श्रद्धेकडे जवळ जात होते. आणि अखेर कोकणाच्या लाल मातीवर पाऊल पडले. आंगणेवाडीची ती पवित्र भूमी, म्हणजेच आई भराडी देवीचं पवित्र स्थान. लाखो भाविकांची गर्दी, जयघोषाने दुमदुमलेलं वातावरण आणि मनात फक्त एकच भावना, आई भराडी देवीचे दर्शन. दरवाजातून आत पाऊल टाकताच सगळीकडे फुलांचा सुगंध दरवळत होता. प्रत्येक फूल जणू एक भक्तीचा शब्द होता आणि प्रत्येक रंग श्रद्धेची एक भावना. या सजावटीत केवळ सौंदर्य नाही तर प्रेम आहे. फुलांच्या सुगंधात आणि भक्तीच्या वातावरणात आज एक वेगळीच शोभा खुलली आहे. ते म्हणजे दोऱ्यानं सजवलेलं आई भराडी देवीचं पवित्र नाव. प्रत्येक दोरा जणू एका भक्ताची भावना आणि प्रत्येक गाठ जणू एक प्रार्थना. सगळ्या बायका लवकर उठून जेवणाला लागल्या होत्या. हा साधा स्वयंपाक नव्हता, हा होता आई भराडीचा प्रसाद. प्रत्येक भाजीमध्ये भक्ती आणि प्रत्येक घासात आईच्या कृपेची चव. या जेवणात फक्त सुगंध नाही तर या जेवणात आहे परंपरा आणि आईच्या नावाचा उत्साह. आणि मग आपल्याला जत्रेचा खरा रंग दिसायला लागतो. मंदिराच्या परिसरात रंगीत दुकानांची रांगच रांग. कुठे भांड्यांची खणखण, कुठे खेळण्याचा गोंधळ, तर कुठे कुठे गोड गोड मिठाईचा सुगंध. मंदिराच्या परिसरात असलेल्या दुकानांची व तिकडे आलेल्या भक्तांची मी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवतो, ते आपण बघूयात. रात्र होताच आंगणेवाडीचा रंगच बदलतो. दिवसभराची गर्दी, गोंगाट, जय जयकार आणि मग हळूहळू मंदिराच्या परिसरात पसरतं एक वेगळाच वातावरण. आकाशात चमकणारे तारे, धूप अगरबत्तीचा दरवळणारा सुगंध आणि मंद वाऱ्यासोबत ऐकू येणारा ढोलाचा हलका आवाज. प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबाने सजवले होते नैवेद्याचे ताट. भात, भाजी, गोड पदार्थ, इतर पारंपरिक जेवण. विशेष म्हणजे भोपळ्याचे वडे. प्रत्येक घरातून स्त्री सजून नैवेद्याचं ताट डोक्यावर घेऊन मंदिराच्या दिशेने निघते.
लपटून ठेवणार होतो. प्रत्येक नैवेद्याचं ताट देवीला अर्पण करून स्त्रिया माघारी परतत होत्या. नैवेद्याचं ताट घरी परतल्यावर त्याची ओवाळणी केली जाते. ताटातील प्रसाद इतर जेवणामध्ये एकत्र करून तो भक्तांना श्रद्धेने आणि प्रेमाने वाटला जातो. प्रसादाचा लाभ सर्वांना मिळावा म्हणून प्रत्येक घराचे दरवाजे प्रेमाने आणि श्रद्धेने उघडे असतात. आणि असं काही असतं आपल्या अंगणेवाडीमध्ये प्रत्येक घरातली तयारी आणि प्रत्येक कुटुंबाने आपापल्या हाताने सजवलेलं होतं ते ताट. ही फक्त मुंबई ते कोकण राईड नव्हती, ही मन ते श्रद्धा अशी यात्रा होती. कधी कधी आपल्याला लांब जायची गरज नसते, फक्त स्वतःला शोधायचं असतं आणि तो मार्ग श्रद्धेतून जातो. जर तुम्हालाही असा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी मुंबई ते कोकण राईड करा आणि अंगणेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन घ्या. जय भराडी देवी.